हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनालेसमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी पटकन आता थोडीशी घराची जाळ वगैरे काढून घेते, कारण की जाळ काढायचं राहिलं होतं माझं आणि पटापट आवरायचं आहे. आणि आम्हाला पूजेला पण जायचं आहे. कोणत्या पूजेला जायचं आहे ते तुम्हाला दाखवतेच पुढे. चला पटकन मी तरी जाळ काढून घेते आणि नंतर बोलते. तर आज मी ना सकाळी सकाळी आंघोळ केली नाही, तर आम्हाला बाहेर पण जायचं आहे. तर त्याच्या आधी मी घरातले क्लिनिंग करून घेते. मला जाळं काढायचं होतं, तर ते आता जाळं पटकन काढून घेते. भिंती पण धूळ वगैरे राहते ना, तर मी भिंती पण झटकून घेणार आहे. तर पटापट अशा पद्धतीने झटकून घेते आणि जाळं वगैरे काढून घेणार आहे पटकन. आणि आपल्याला काय होतं, रात्रीच्या जेव्हा लाईट लावतो ना तेव्हा दिसतं, पण दिवसा असं दिसत नाही किंवा प्रकाशामध्ये पण दिसत नाही जाळं, पण इतर वेळेस मग असं दिसतं. तर ते थोडं थोडं राहतच छोटे छोटे जाळे वगैरे कानाकोपऱ्यात होतात. म्हणून मग मी नेहमी असं 15-15 दिवसातून झाडूनी, मोठा झाडू आहे हा, तर त्याच्यामुळे मला पटकन जाळं काढायला सोपं पडतं. आणि भिंतीसुद्धा याने झटकून घेते. तर लवकरच मी ब्रश घेऊन येणार आहे भिंती झटकण्यासाठी. तर आता सध्या आहे तर त्यानेच आता झटकून वगैरे घेते. जास्त नव्हतं, पण थोडंफार राहिलं तरी पण मग नाही का वेळच्या वेळी झटकून घेतलेलं बरं, नाही तर जास्त होऊन जातं. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भिंती मी क्लीन करणार आहे. बेडरूमच्या सुद्धा करून घेतल्या, कारण की आज दिशू बेडरूममध्ये झोपलेले, लाईट बंद आहे त्याच्यामुळे मग तिथं शूट काही केलं नाही. तर तिकडचं सुद्धा झटकून घेतलं आहे मी बेडरूममध्ये. आणि आता हॉल आणि किचन पटकन करून घेते. आणि छोट्या कानाकोपऱ्यामध्ये जाळं होऊनच जातं, त्याच्यामुळे मग असं आपण 15-15 दिवसातून तरी जाळं घेतलं पाहिजे घरातलं. आणि इथं ना जे बलून होते लावलेले, ते चिकट डबल स्टिक होत्या त्या चिटकलेल्या, त्या काढून टाकते मी. तर असं कधी ना कधी आपण पार्टी करतो, छोट्या बड्डे पार्टी वगैरे, तेव्हा घरामध्ये असं चिटकवल्यानंतर ते डाग पडून जातात. आणि इथं असेच डाग पडून गेले होते 2. तर अजून एक बलून आहेच, तर ते खूप कधीचे बलून्स आहे. तर 2 तर आधीने फोडून टाकले आणि अजून एक बाकी राहिलेला आहे. आता इथे सर्व तुम्ही पाहू शकता किती छान झटकल्यानंतर क्लीन आणि स्वच्छ दिसतात. थोडी थोडी धूळ असते ती सर्व निघून जाते, धूळ वगैरे. तर इथं अशा पद्धतीने मी क्लीन करत राहते आणि सर्व असं जाळं काढते मी. तर इथे ना भिंतींवर पण थोडी थोडी अशी धूळ होती. आणि ह्या झाडूने असं ब्रशसारखं झाडू आहे ना, तर त्यांनी पटापट असं झटकून घेतले मी. पूर्ण धूळ निघून गेली आणि त्याच्यामुळे त्या भिंती जास्त क्लीन दिसायला लागल्या, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीनेच तुम्ही सुद्धा करत जा 15 दिवसातून. आणि जाळं वगैरे घेऊन घेत जा, कारण की जाळं घरात नाही ठेव असं म्हणतात. एनर्जी चांगली येत नाही, त्याच्यामुळे आपण ना पॉझिटिव्ह वाईब्स असाव्या, म्हणून आपण नेहमी जाळं वगैरे काढून टाकावं. घरातली धूळ नसावी, घरातली धूळ काढून टाकावी. त्याच्यानंतर घराच्या बाहेरसुद्धा तो स्पेस आहे ना, तो सुद्धा मी जाळं तिथंसुद्धा काढून घेते. पूर्ण मोठा खाली पायऱ्यांच्या तिथपर्यंत मी सर्व जाळं माझ्या बाजू सर्व काढून घेतलेलं आहे. तर झटकून घेतलं सर्व इथे. तर अशा पद्धतीने झटकून वगैरे घेते. आणि लवकर शाळा सुरू होणार आहे, तोपर्यंत हळूहळू जेवढं क्लिनिंग करता येईल मला तेवढं मी करणार आहे आता. कारण की गेले काही दिवस आहे ना कामाच्या याच्यानी, धावपळनी खूपसे कामं राहून गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे मग आता करून घेते मी पटकन कामं हे सर्व.
तर सर्व घरामध्ये जाळं काढून झाले, झटकून घेतल्या मी भिंती. आता हे सर्व तुम्ही पाहू शकता, तरी नाही म्हणता म्हणता धूळ वगैरे निघाली आणि आता मी पटकन हे सर्व झाडून घेते आणि फरची पुसून घेते. लवकर तयारी करायची आहे आम्हाला जायची, तर तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे मी कुठं चालली ते. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर आम्ही पूजेला चाललो आहे, नवीन घराच्या पूजेला. तर तुमच्यासोबत नवीन घरसुद्धा मी शेअर करणार आहे. जे नवीन घर आहे ना, 2 BHK घेतलं आहे माझ्या भाचीने. तर खूप सुंदर असं घर घेतलेलं आहे, रिसेलमध्ये घेतलेलं आहे, लक्ष्मीनगरमध्येच, धानोरीत. तर त्याची मी तुम्हाला छोटीशी टूर पण करवणार आहे. तर कसं आहे ते घर आणि इतकं सुंदर आहे ना, खरंच काय सांगू. मला बाल्कनी खूप जास्त तिची आवडलेली आहे. तर मी पूर्ण घर तुमच्यासोबत शेअर करेल, कसं आहे ते दाखवणार आहे मी. तर आता तिथंच आपण जाऊ. हे माझे सर्व कामं आवरून घेते पटापट. पूजा पण आहे आणि मी तुम्हाला होम टूर पण करणार आहे. तर मग खूप छान आहे पूजा पण. आज कळसपूजा वगैरे करणार आहे आणि गृहप्रवेश करणार आहे. तर तीच आहे पूजा, कारण की त्या माझ्या भाची जर्मनीला जॉबला आहे. तर त्या जर्मनीला जाण्याआधी पूजा पटकन करून घेतील आणि सामान टाकते, कारण की त्यांचं तिकीट पण आहे जाण्यासाठी. तर त्याचमुळे त्यांची घाई गडबड चाललेली आहे. तर चला मी पटकन माझी कामं आवरते आणि मी तुम्हाला दाखवते जे घर घेतलं आहे ना, 2 BHK, इतकं सुंदर आहे ना, खरंच तुम्हाला दाखवतेच. चला मी पटापट हे सर्व आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. तर अशा पद्धतीने माझं सर्व घराची क्लिनिंग झालेली आहे आणि क्लीन घर केल्यानंतर किती सुंदर दिसतं, किती फ्रेश वाटतं, तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने मी माझ्या घराची क्लिनिंग करत असते आणि ऑलमोस्ट माझी क्लिनिंग झालेली आहे. आता दूध वगैरे तापून घेते, खारी वगैरे, दूध आणि खारी मागवली होती. तर आता दूध चहा ठेवणार, मस्त आंघोळ करून घेणार, चहा खारी मस्त मुलांना पण खाऊ घालणार, कारण की आम्हाला तिकडंच जेवण वगैरे आहे. मला फक्त
चहा वगैरे मी ठेवेन, मुलांना खारी वगैरे खाऊ घालेल आणि मग आम्ही तयारी करून निघणार लवकर, कारण की पूजा 9 वाजता स्टार्ट होईल. त्याच्यामुळे आता पटापट आंघोळी करून आवरून जातो आम्ही आणि तुम्हाला नवीन घर कसं आहे ते तुम्हाला दाखवते लवकरच. तर इथं किती सुंदर छान मस्त घराची आज क्लिनिंग झाली आणि लवकर उठून मी अशी जेव्हा पण झटकायचं असतं ना आंघोळीच्या आधी सर्व क्लिनिंग करते, कारण की अंगावर आपल्या धूळ पडते. त्याच्यामुळे मग मी नाही अशी जर क्लिनिंग करायची असेल ना, झटकायची असेल ना भिंती वगैरे, तर मी आंघोळीच्या आधी सर्व हे करून घेते. आता दूध तापून घेते, दूध आणि खाली नंतर आंघोळी झाल्या का सर्वांना नाश्ता देते. आणि चला आता आम्ही निघू थोड्या वेळातच आवरून आणि नंतर तुमच्याशी बोलते. आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः दुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं अभिजितार्थं पूजितो यस्त्राश्रयैः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके ईश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्रीभुवनेश्वराः विश्वेशं माधवं धुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगां भवानीं मलकर्जलं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधवं श्रीहरिं पापनाशाय गोविन्दं मोक्षदायकं विष्णवे नमः. तिथे विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुदेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत् अत्यपूर्वोच्च देवपद स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सिद्धिबुद्धिसिद्धिदाय नमः आवाहयामि. अथर्ववेदाय नमः आवाहयामि. अग्नये नमः आवाहयामि. आदित्येभ्यो नमः आवाहयामि. एकादश रुद्रेभ्यो नमः. तर आता गृहप्रवेश होणार आहे आणि माझे भाची आणि भाचा आहे हे जे की जर्मनीला राहतात. आता त्यांच्याच घराचा गृहप्रवेश आहे. तर इथं छान आता गृहप्रवेश होते आणि हे पूर्ण झाल्यानंतर मी तुमच्यासोबत पूर्ण घर टूर करणार आहे. घराची कसं घर आहे तर ते तुम्हाला सर्व दाखवणार आहे. आणि हे रिसेलमध्ये घेतलेलं आहे 2 BHK धानोरीमध्ये लक्ष्मीनगर इथे. तर खूप सुंदर असं घर आहे आणि त्यांनी स्वतः त्यांनी घेतलेलं आहे. खूप कमी वयामध्ये सुद्धा त्यांनी इतकं छान घर सुंदर घेतलेलं आहे. आणि आता पूर्ण घर तुम्हाला मी दाखवतेच लवकर. चला.
हां हां तर हे माझ्या ननांच्या मुलीचं घर म्हणजे माझ्या भाचीचं घर आहे आणि 2 BHK घेतलं पुण्यामध्येच धानोरीमध्ये. तर तुम्हाला दाखवते कसं आहे ते घर. तर ही एंट्रन्स आहे. तर ही एंट्रन्स त्याच्यानंतर हा हॉल आहे आणि हॉलमधून मस्त ते झाडं वगैरे पण दिसतात छान आणि इथं कुंड्या पण ठेवू शकतो मस्त ग्रीनरी. त्याच्यानंतर इकडे आहे टॉयलेट बाथरूम त्या साईडला. बाथरूम बरंच मोठं आहे. तर बाथरूम आहे. त्याच्यानंतर हा वॉशरूम, इथं बेसिंग एरिया आणि मस्त स्पेस खूप मोठा आहे इथे. तुम्हाला तिकडचं किचन दाखवते बेडरूम आणि एक दुसरी बाल्कनी मला बेडरूम नंतर दाखवते, ते किचनमध्ये दाखवते. तर हे आहे किचन, मस्त मोठं पण आहे आणि छान पण मस्त. इथं छान खिडकी आहे, लाट ठेवायला पण जागा. किचन मोठा आहे, किचनमध्ये स्पेस जास्त आहे इथे. तर असं आहे किचन मस्त. त्याच्यानंतर बेडरूममध्ये चला, मास्टर बेडरूम दाखवते आधी मी तुम्हाला. तर हे आहे बेडरूम, मास्टर बेडरूम. छान आहे मस्त. इथे लॅब वगैरे पण मस्त ठेवायला आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. कॉमन आहे. त्याच्यानंतर मग एक बाल्कनी बेडरूम दाखवते. बाल्कनी छोटे तर ही अशी सुंदर एक रूमची बाल्कनी निघेल इतकी मोठी आहे बाल्कनी. तर खूप छान असं हे घर आहे. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.